बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तेलंगणा दौऱ्याचा तिसरा दिवस आहे। विधानसभा निवडणुकीसंदर्भात पंतप्रधानांनी सोमवारी महबूबाबाद इथं जाहीर सभेला संबोधित केलं। पीएम मोदी म्हणाले की तेलंगणाचा पुढचा मुख्यमंत्री हा भाजपचा असेल। पीएम मोदी म्हणाले केसीआर यांना भाजपसोबत युती करायची होती। त्यांनी मला दिल्लीत भेटून युती करण्याची विनंती केली, पण आम्ही त्यांची ऑफर नाकारली। यानंतर केसीआर आणि त्यांचा बीआरएस पक्ष अडचणीत सापडलाय। काँग्रेसवर निशाणा साधत पंतप्रधान म्हणाले काँग्रेस आणि बीआरएसनं तेलंगणाचा नाश केलाय। येथील लोक एका समस्येचं निराकरण करून दुसरी समस्या येऊ देणार नाहीत। दोन्ही पक्ष पापी आहेत। धर्माच्या नावाखाली तुष्टीकरण, घराणेशाही आणि भ्रष्टाचार करतायत। पंतप्रधान म्हणाले दोन्ही पक्षांनी दलितांचा विश्वासघात केलाय। आदिवासी आणि मागासलेल्या समाजाला खऱ्या अर्थानं केवळ भाजपच न्याय देऊ शकतं, तर तेलंगणात भाजपचा पहिला मुख्यमंत्री मागासलेल्या समाजातील असेल असं वचन भाजपनं तुम्हाला दिलंय, असंही पंतप्रधान मोदी यांनी सांगितलं। मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी स्थापलेल्या शिंदे समितीचं काम आता संपलंय, त्यामुळे या समितीचा अहवाल आम्ही मान्य करणार नाही अशी आक्रमक भूमिका कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी मांडली आहे। मुख्यमंत्र्यांनी शिंदे समिती स्थापन केली तेव्हा त्याचा आमचा विरोध नव्हता, कारण त्यांच्याकडे केवळ मराठवाड्यातील निजामशाहीतील कुणबी नोंदी पडताळणी काम होतं। मात्र आता राज्यभरात जिल्ह्यात कुणबी नोंदी तपासल्या जात आहेत, त्यास आमचा विरोध आहे असं छगन भुजबळ म्हणाले। ते पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत होते। छगन भुजबळ म्हणाले ओबीसी मधून मराठा समाजाला सरसकट आरक्षण दिलं जाऊ नये अशी आमची भूमिका आहे। शिंदे समिती केवळ मराठवाड्यातील कुणबी नोंदींची तपासणी करणार होती, कारण निजामशाहीतील नोंदी समोर न आल्यामुळे येथील मूळ कुणबी समाज आरक्षणापासून वंचित राहत होता। त्यामुळे या नोंदींची तपासणी करता नेमलेल्या शिंदे समितीला आमचा अजिबात विरोध नव्हता। मराठवाड्यातील कुणबी समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालंच पाहिजे, कारण तेही ओबीसीच आहेत हीच आमची भूमिका आहे। छगन भुजबळ म्हणाले शिंदे समितीनं काम सुरू केल्यानंतर मात्र मराठवाडा व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणांहून दाखले जाहीर करण्यास सुरुवात केली। अख्ख्या महाराष्ट्रात जिल्ह्यात जाऊन त्यांनी सर्वेक्षण करण्याची गरज नाही। राज्यात जो कोणी कुणबी असेल त्याने प्रशासकीय अर्ज दाखल केल्यावर त्यावर सरकार निर्णय घेईल, परंतु समितीला संपूर्ण महाराष्ट्रात नोंदी पाहण्याला संमती नव्हती। त्यांचं कार्यक्षेत्र मराठवाड्यापुरतं मर्यादित होतं, त्यामुळे शिंदे समिती बरखास्त करावी, त्यांचा अहवाल आम्ही मान्य करणार नाही अशी भूमिका भुजबळ यांनी मांडली आहे। विद्यमान खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर झाल्याची तिखट टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारवर निशाणा साधताना केली आहे। त्यावेळी त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांना जाहीर सभेत नव्हे तर मंत्रिमंडळाच्या व्यासपीठावर बोलण्याचा सल्लाही दिला। सुप्रिया सुळे म्हणाल्या की छगन भुजबळ यांच्यासोबत आम्ही अनेक वर्ष काम केलं, त्यांना माझी एवढीच विनंती आहे की त्यांनी आपल्या मागण्या जाहीर व्यासपीठावर नव्हे तर बंद दरवाजा आड म्हणजे मंत्रिमंडळ बैठकीत करावी, कारण ते कॅबिनेट मंत्री आहेत, त्यांचा तो अधिकार आहे। सध्या महाराष्ट्रात दुर्दैवी आणि गलिच्छ राजकारण सुरू असून या खोके सरकारमुळे महाराष्ट्र अस्थिर झालाय। सुप्रिया सुळे म्हणाल्या की सद्यस्थितीतील महायुती सरकारकडे 200 आमदार आहेत, त्यानंतरही त्यांच्या कॅबिनेट मंत्र्याला बाहेरचं व्यासपीठ लागत असेल तर संजय राऊत यांच्या म्हणण्यानुसार कॅबिनेटमध्ये गँगवॉर सुरू आहे का असा प्रश्न उपस्थित होतो। नाशिकचे लोक मला आत्ताच भेटण्यासाठी आले होते, त्यांनी तेथील ड्रग्ज माफियाचा मुद्दा उपस्थित केला। सत्ताधारी नेते मंत्रिमंडळातील विशेष सभांमध्ये मांडतायत, त्यावरून ट्रिपल इंजिन खोके सरकारमधील मिसमॅनेजमेंट दिसून येतं। कॅबिनेट मंत्री बाहेर येऊन बोलत असतील तर मग कॅबिनेटमध्ये काय सुरू आहे? या स्वार्थी खोके सरकारमुळे महाराष्ट्राचे मोठं नुकसान होतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या। आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधीच निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळतेय। कोकणातील लोकसभेच्या 3ही जागा उद्धव ठाकरे गटाकडून लढवल्या जाणार आहेत, याची घोषणा आधीच करण्यात आली आहे। इतकंच नाही तर या मतदारसंघात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत। त्यात आता मुंबईतील 3 मतदारसंघातील उमेदवार देखील निश्चित झाले असल्याची माहिती ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी दिली आहे। आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जोरदार तयारी सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। त्याचाच एक भाग म्हणून ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचा उमेदवार ठरला असल्याची माहिती विनायक राऊत यांनी दिली। यात राष्ट्रवादीचे माजी खासदार आणि सध्या ठाकरे गटात असलेले संजय दिना पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालं असल्याचं खासदार विनायक राऊत यांनी म्हटलंय। वास्तविक देशात स्थापन इंडिया आघाडीत किंवा महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत अद्याप लोकसभेच्या जागा वाटपाची केवळ चर्चा सुरू आहे, त्याला अंतिम स्वरूप देण्यात आलेलं नाही। केवळ कोकणातील 2ही जागा उद्धव ठाकरे गट लढणार असल्याचं सांगण्यात आलंय। त्यामुळे विनायक राऊत यांनी दिलेल्या दाव्यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्यात। महाविकास आघाडीमध्ये समावेश होण्यासाठी वंचित बहुजन आघाडी देखील प्रयत्न करतेय, मात्र त्यांना अद्याप यश आलेलं नाही। त्यामुळे जागा वाटपाआधीच उद्धव ठाकरे यांनी उमेदवारांची नावं अंतिम केल्यानं आश्चर्य व्यक्त होत आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधान बदलण्यासंबंधी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केलेली टीका जोरकसपणे फेटाळून लावली आहे। संविधानाचा मूळ गाभा कुणालाही बदलता येत नाही, हे कुणाच्याही बापाला शक्य नाही असं त्यांनी म्हटलंय।
वंचित बहुजन आघाडीची रविवारी संविधान दिनानिमित्त संविधान सन्मान महासभा झाली। या सभेद्वारे प्रकाश आंबेडकर यांनी केंद्रावर संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी त्यांच्यावर जोरदार पलटवार केला। ते म्हणाले की प्रकाश आंबेडकर स्वतः बॅरिस्टर आहेत, त्यामुळे भारतीय संविधानाचा मूळ गाभा कुणालाही बदलता येणार नाही याची त्यांना पूर्ण कल्पना आहे। संविधानात तशी तरतूद नाही, त्यामुळे संविधान बदलणार हा केवळ एक जुमला आहे। कुणाचाही बाप संविधान बदलू शकत नाही। देवेंद्र फडणवीस पुढे बोलताना म्हणाले की निवडणुका जवळ आल्या की राज्यात दोन गोष्टी सुरू होतात। काही जण संविधान बदलण्याचा आरोप करतात, तर काही जण मुंबई तोडण्याचं राजकारण सुरू असल्याचा दावा करतात। हे नेहमीच झालंय। या उलट मुंबई कुणी तोडू शकत नाही आणि संविधान कुणी बदलू शकत नाही, हेच सत्य आहे असं फडणवीस यांनी स्पष्ट केलंय। कपिलधार इथं धर्मसभेसाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती लावली होती। धर्मसभा झाल्यानंतर शिक्षक भरती प्रश्नावर त्यांना काही तरुणांनी घेराव घातला। त्यावेळी दीपक केसरकर आणि तरुणांमध्ये शाब्दिक चकमक झाली। यावेळी केसरकर तरुणांवर संतापले आणि तुमची माहिती घेऊन तुम्हाला अपात्र करू अशी थेट धमकीच त्यांनी तरुणांना दिली। यावर आता आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे। बीडमधील कार्यक्रमानंतर दीपक केसरकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते, तेव्हा भावी महिला शिक्षकानं दीपक केसरकरांना शिक्षक भरतीवरून घेरलं। शिक्षक भरतीची वाट पाहून आम्ही खूप थकलो आहे। संकेतस्थळ सुरू आहे, नोंदणी सुरू आहे, पण पुढे प्रक्रिया होतच नाही। जाहिरातच आली नाही तर चॉईस कसा देणार? जाहिरात कधीपर्यंत येणार? आम्ही 5 वर्षापासून जाहिरातीची वाट पाहतोय अशा प्रश्नांची सरबत्ती महिलेनं दीपक केसरकरांना केली। यानंतर केसरकरांनी महिलेला चांगलंच ठणकावलं होतं। तो व्हिडिओ आता व्हायरल झालाय। यावरून आता केसरकर यांच्यावर टीका होतीये। या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका केली। ते म्हणाले की केसरकर साहेब, राज्यातील युवांनी तुम्हाला शिक्षक भरतीबाबत जाब विचारणं गुन्हा झालाय का? तुम्ही अधिवेशनात शिक्षक भरतीची घोषणा केली ती केवळ धुळफेक होती का? सबुरी किती ठेवायची? 4 वर्गाला शिकवायला एकच शिक्षक असेल तर विद्यार्थी आणि पालकांनी काय करायचं? अशा प्रकारे उद्याचं भविष्य तुम्ही घडवणार आहात का? तुम्हाला विचारणा केली तर डिस्क्वालिफाय करणार असाल तर तुमच्या विचारांच्या माणसांना तुम्ही क्वालिफाय देखील करू शकत असाल। म्हणजे तलाठी भरतीसह इतर नोकर भरतीत होणारे घोटाळे खरे आहेत का? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला। शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र जातीपातीवरून एवढा दुभंगलेला कधीही नव्हता। तुम्ही देत असलेली आव्हानं महाराष्ट्राच्या मुळावर येत आहेत अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी छगन भुजबळांवर अप्रत्यक्ष टीका केली। शिंदे समिती रद्द करून गेल्या 2 महिन्यात दिलेल्या कुणबी दाखल्यांना स्थगिती द्या अशी मागणी छगन भुजबळ यांनी हिंगोलीच्या ओबीसी एल्गार सभेत केली। त्यावर आज पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी भाष्य केलं। संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र एवढा दुभंगलेला कधीही नव्हता। यापूर्वी महाराष्ट्रातील जातीपातीत असं उघड उघड विष कालवलं गेलं नव्हतं। हेच दिवस पाहण्यासाठी महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली का? 105 हुतात्म्यांनी याचसाठी बलिदान दिलं होतं का? पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हा जशी भाषा वापरली जात होती तशी भाषा आता महाराष्ट्रात एकमेकांच्या जात समुदायांविरोधात वापरली जाते। संजय राऊत म्हणाले, रक्त सांडू, हातपाय तोडून हातात देऊ अशी भाषा आज महाराष्ट्रात दुसऱ्याच्या जातीवरून काढली जाते। हे निषेधार्ह आहे। याचं एकमेव कारण म्हणजे आज नेतृत्वाचं कुणी ऐकत नाही। सर्व समाजाची समजूत काढू शकेल असं नेतृत्व आज ना दिल्लीत आहे ना महाराष्ट्रात आहे। शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यात खून करू, तंगड्या तोडून हातात देऊ असं म्हटलं जात आहे। खरं तर तुम्ही सत्तेत आहात, एकत्र बसून प्रश्न सोडवला पाहिजे, पण तुम्ही आव्हान देत आहात। तुमचं आव्हान महाराष्ट्राच्या मुळावर, महाराष्ट्राच्या अखंडतेच्या मुळावर येत आहे असं राऊत यांनी म्हटलंय। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार दुकानांवरील पाट्या मराठीत लावणं बंधनकारक आहे। यासाठी सुप्रीम कोर्टानं 25 नोव्हेंबरची मुदत दिली होती। मात्र ही मुदत उलटूनही पाट्या मराठीत न करणाऱ्या दुकानदारांविरोधात आज मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले। मात्र या कार्यकर्त्यांना सुप्रीम कोर्टाच्याच निकालाचा दाखला देत व्यापाऱ्यांनी तातडीनं पाट्या मराठीत करण्यास नकार दिला। सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्रातील दुकानांवरील पाट्या मराठीत करण्यासाठी व्यापाऱ्यांना 2 महिन्यांची मुदत दिली होती। ही मुदत 25 नोव्हेंबरला संपली आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंही आक्रमक पवित्रा घेत 25 नोव्हेंबरपर्यंत दुकानांवर मराठी पाट्या न दिसल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता। त्यानुसार आज मनसेचे काही पदाधिकारी ठाणे येथील एका मॉल बाहेर पोहोचले होते। तेथील व्यापाऱ्यांना पाट्या मराठीत करण्याची विनंती कार्यकर्त्यांनी केली। यावेळी खबरदारी म्हणून पोलीस तैनात करण्यात आले होते। मॉलमधील व्यापाऱ्यांनी मात्र तातडीनं पाट्या मराठीत करण्यास नकार दिला। डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात याच मुद्द्यावर सुनावणी असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं। त्यामुळे मनसे सैनिक आक्रमक झाले। कार्यकर्त्यांनी यावेळी मॉलमध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्यांना रोखलं। यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। त्यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतलं। माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।